फ्रेंड्स, माझी क्वीन खराब झालीये, तिचं हृदय कामाला आलंय. आता हृदय ट्रान्सप्लांट करावं लागतंय की गाडी बदलावं लागती माहित नाही, पण दंडकरी भाऊंनी यूटर्न मारला. यूटर्न बघा. 100% इथेनॉल, इसके नियम बनकर उसको आज कानूनी रूप से प्रक्रिया देने वाली फाइल पर मैंने साइन की है। बॉम्बे हाई कोर्ट में अर्जी लगाकर नितिन गडकरी ने कहा है, पेट्रोल में इथेनॉल मिलाने से मेरा कोई लेना देना नहीं है। E20 नीति पेट्रोलियम मंत्रालय की है, सड़क परिवहन की नहीं है। आता 100% इथेनॉल मिसळणार या वाक्यापासून ते डायरेक्ट घुमजाव घेऊन इथेनॉल मिसळण्यामध्ये माझा काहीही हात नाहीये हे त्यांचं म्हणणं आहे. हे जे पेट्रोल आहे याच्यामध्ये इथेनॉल मिक्स केलेलं आहे, म्हणजे ऊसाचा रस. आता या गाडीमधून, माझ्या या स्कोडा मधून आवाज येतोय, इंजिन मधून आवाज येतोय, खुडू 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 आवाज येतोय. मग जेव्हा स्कोडाला सांगितलं, स्कोडाने मागच्या दोन्ही सर्व्हिसिंगला तो आवाज इग्नोर केलेला. आतापर्यंत मला रिप्लाय नाही आला, दिलेल्या तक्रारीवर कोणताही रिप्लाय नाहीये. मग ही जी गाडी आहे 20 लाख रुपये गाडी, त्याच्यामध्ये वरती यश टाकून जवळजवळ 30 पर्यंत जाणार. सर्वसामान्यांनी काय करायचं नेमकं? रोजचं 4-5 हजाराचं पेट्रोल लागतं, त्याच्यामध्ये गाड्या खराब व्हायला लागल्या, गाड्या बदलायची ऐपत रोज आहे का? आता काही जण म्हणत होते की टाटाची गाडी घ्यायची. माझ्याकडे आधी टाटाची बी होती. टाटाची गाडी घेतल्यानंतर तिचा सर्व्हिसिंग कॉस्ट एवढी आहे की तुम्ही विचार पण नाही करू शकता. मित्रांनो, दिसतं तसं नसतं रे राजांनो, जरा एकदा बघत जावा. पण एक गोष्ट मात्र नक्की, अजून तरी स्कोडा इंडियाचा रिप्लाय आलेला नाहीये. मग आता स्कोडाच्या गाड्या घ्यायच्या की नाही हा माझा प्रश्न आहे. गाडी मला आतमध्ये बसण्यासाठी खूप चांगली वाटते, पण जेव्हा गाडीच्या हृदयावरती येते तेव्हा माझी क्वीन मला आजारी वाटते. आणि आता दंडकरी भाऊंचं म्हणणं आहे, आधी 100% इथेनॉल मिसळायला निघालेला माणूस आता म्हणतोय इथेनॉल मिसळण्यामध्ये माझा काही हात नाहीये. आता भारतीय लोकांनी